फ्रेंड्स, वेलकम टू आरएस स्टार केमिस्ट्री. लास्ट लेक्चर मध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये सम बेसिक पॉइंट ऑफ कोऑर्डिनेशन केमिस्ट्री बघितले. त्याच्यामध्ये आपण कोऑर्डिनेशन स्फियर, चार्ज ऑन द मेटल, आयन्स अँड कोऑर्डिनेशन नंबर हे आपण तीन बेसिक पॉइंट्स बघितले. आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये डबल सॉल्ट्स म्हणजे काय, डबल सॉल्ट म्हणजे काय आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे काय. त्याआधी आपण बघायचंय की सिंपल सॉल्ट म्हणजे काय. बघूया सिंपल सॉल्ट. सिंपल सॉल्ट. आता सिंपल जो सॉल्ट आहे तो काय आहे नक्की. सिंपल सॉल्ट कशाला म्हणतात. जर आपण काय केलं, सिंपल सॉल्ट म्हणजे जर आपण ऍसिड घेतला, काय घेतला, ऍसिड प्लस बेस, ऍसिड प्लस बेस घेतला आणि हे काय केलं आपण दोन्ही मिक्स केले. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट काय असेल, साल्ट प्लस वॉटर असेल. काय असेल, साल्ट प्लस वॉटर. मग एक्झाम्पल घेऊया आपण. ऍसिड मध्ये आपण काय करूया, एससीएल प्लस बेस काय घेऊया, NaOH बेस घेऊया. टू फॉर्मेशन ऑफ NaCl काय तयार होईल, NaCl हा एक सॉल्ट तयार होईल प्लस वॉटर. हा एक सिंपल सॉल्ट आहे. काय आहे हा, सिंपल सॉल्ट आहे. काय केलं आपण, तर बीकर घेतला, हा बीकर घेतला आणि जर आपण काय केलं, ह्या बीकर मध्ये वॉटर घेतला, पाणी घेतलं आणि याच्यामध्ये काय केलं आपण, साल्ट ऍडिशन केलं म्हणजे NaCl. NaCl जर साल्ट ऍडिशन केला तर काय मिळेल आपल्याला इथं, तर याच्यामध्ये Na प्लस आणि Cl मायनस चे आयनचे डिसोसिएशन झालेलं आपल्याला इथं बघायला मिळेल. म्हणजे आयन सेपरेशन होईल कशामध्ये, इथं ज्यावेळेस NaCl आपण कशामध्ये टाकतोय, पाण्यामध्ये टाकतो, त्यावेळेस आपल्याला Na प्लस आणि Cl मायनस. म्हणजे जर आपल्याला काय करावं लागेल, हा जर हे जर वॉटर असेल आणि त्याच्यामध्ये जर आयन डिसोसिएट झालेले असतील तर आपण हा जो Na आहे हा जर आपल्याला काय करायचा असेल, जर डिटेक्ट करायचं असेल किंवा सोडियम आयन किंवा क्लोराइड आयन हा वॉटर मध्ये आहेत की नाही हे जर डिटेक्ट करायचं असेल तर आपण मेथड वापरली, डिटेक्ट केला तर आपल्याला याच्यामध्ये सोडियमचे आयन मिळतील किंवा क्लोरीनचे आयन मिळतील. याच्यावरून आपण काय करू शकतो की कोणता सॉल्ट टाकला हे काढू शकतो. हा झाला आपला सिंपल सॉल्ट. आपल्याला नेक्स्ट बघायचंय ऍडिशन कंपाऊंड कोणते आहे. काय बघायचंय, ऍडिशन कंपाऊंड. ऍडिशन कंपाऊंड तर कोणाला म्हणतात ऍडिशन कंपाऊंड्स. आता ऍडिशन कंपाऊंड द रिएक्शन इन व्हिच स्टॉइचियोमेट्रिक प्रोपोर्शन, आपण जे रिएक्शन घेतो स्टॉइचियोमेट्रिक स्टेबल सॉल्ट, जो स्टेबल कंपाउंड स्टॉइचियोमेट्रिक two or more stable compound join together is called as addition compound. addition compound कशाला म्हणतो, जर स्टॉइचियोमेट्रिक कंपाउंड असला पाहिजे. स्टॉइचियोमेट्रिक म्हणजे आपल्याला माहित आहे, स्टॉइचियोमेट्रिक म्हणजे काय, समजा आपण काय केला, झिंक सल्फेट घेतला तर झिंक वरती किती चार्ज आहे, 2 चार्ज आहे. सल्फेट वरती किती आहे, 2 मायनस चार्ज. आणि हे 2 प्लस आणि 2 मायनस म्हणजे याचं काय आहे, प्रोपोर्शन आहे. प्लस 2 प्लस आणि 2 मायनस म्हणून जो कंपाउंड तयार होतो त्याला आपण स्टॉइचियोमेट्रिक प्रोपोर्शन म्हणतो. आणि जो कंपाउंड आहे तो कसा असला पाहिजे, स्टॉइचियोमेट्रिक प्रोपोर्शन मध्ये असला पाहिजे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त हा स्टेबल कंपाउंड असला पाहिजे. म्हणजे जो कंपाउंड घेतला, फॉर एक्झाम्पल KCl MgCl2, KCl MgCl2 6CH2 हा कार्नालाइट आहे. काय आहे, हा कार्नालाइट साल्ट आहे. हा काय केला आपण, हा साल्ट घेतला तर तो फॉर्मेशन काय होईल, आपल्याला काय मिळेल, K प्लस याचे चार्ज मध्ये K प्लस चार्ज मिळतील, Cl मायनस चार्ज मिळेल इन एक्वियस. त्यानंतर काय मिळेल, मॅग्नेशियम प्लस 2, काय मिळतील, मॅग्नेशियम प्लस 2 चार्ज मिळतील. या पद्धतीचं काय होतं, यामध्ये डिसोसिएशन होते. किंवा आपण आणखी एक एक्झाम्पल बघितलं, FeSO4. काय बघितला, FeSO4 NH4 SO4 6CH2. तर याच्यामध्ये याचं जर डिसोसिएशन केलं तर कोणते चार्ज मिळतील, Fe2 प्लस aqueous NH4 प्लस
NH4 प्लस किती NH आहे 2 आहे 2NH4 प्लस काय राहिले सल्फर 2SO4 2 मायनस. हा एक साल्ट झाला हा एक साल्ट झाला. हा आहे कार्नालाइट साल्ट म्हणतो आपण याला मोर सॉल्ट म्हणतो. आणि आणखी एक सॉल्ट घेऊ आपण FeCN2 FeCN2 4KCN. आणि जर आपण हा त्याचं डिसोसिएशन केलं तर आपल्याला जो कंपाऊंड मिळणार आहे तो कंपाऊंड काय असेल K4 FeCN6. या पद्धतीने काय मिळेल आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. काय मिळेल हा कंपाऊंड मिळेल. मग यालाच काय म्हणतो आपण ऍडिशन कंपाऊंड. ऍडिशन कंपाऊंड म्हणजे काय सांगितलं की हा KCl आहे MgCl2 हा एक काय स्टेबल कंपाऊंड आहे स्टॅचियोमेट्रिक स्टेबल कंपाऊंड आहे. आणि हे स्टेबल कंपाऊंड काय केले आणखी एकत्र ऍडिशन झाले आणि याचा आणखी काय मिळालं आपल्याला एक कंपाऊंड मिळालाय. आता हे डिसोसिएशन झालेले आपण आयन सेपरेशन लिहिले. जर याचा एक कंपाऊंड तयार झाला हा KCl प्लस घेतला मॅग्नेशियम MgCl2 प्लस घेतला तर आपला टोटल कंपाऊंड काय मिळणार आहे KCl MgCl2 6H2. हा जो टोटल कंपाऊंड आहे म्हणजे FeSO4 प्लस 6H2 हा जो काय केला आपण हा कंपाऊंड याचं ऍडिशन केलं तर आपल्याला कंपाऊंड काय मिळतोय FeSO4 NH4 2SO4 6H2 म्हणजे हा एक कंपाऊंड मिळाला. आणि इथे एक कंपाऊंड मिळाला काय K4 FeCN6. म्हणजे काय म्हणलं आहे हे कंपाऊंड मिळाले यालाच काय म्हणतो आपण ऍडिशन कंपाऊंड. काय म्हणतो आपण ऍडिशन कंपाऊंड. मग ह्या ऍडिशन कंपाऊंडचे आपल्याला काय करायचं याचे दोन टाइप पडतात. त्या ऍडिशन कंपाऊंडचे काय होते दोन टाइप पडतात. म्हणजे दोन टाइप कोणते आहेत दोन टाइप बघूया आपण. याच्यामध्ये ऍडिशन कंपाऊंडचे ऍडिशन कंपाऊंड याचे टोटल किती आहेत दोन टाइप आहेत. मग पहिला टाइप आहे तो काय आहे डबल साल्ट. त्याला काय म्हणतो आपण डबल साल्ट. पहिला आहे डबल साल्ट आणि दुसरा आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. कोणता आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. मग आपण पहिला बघूया डबल साल्ट म्हणजे काय आहे. आता एक्झाम्पल बघूया डबल साल्टचे एक्झाम्पल KCl MgCl2 6H2. जर काय केलं आपण हा पाण्यात टाकला म्हणजेच आपण काय करायचंय वॉटर वापरायचंय. इन प्रेझेन्स ऑफ वॉटर म्हणजे हा काय केला हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे हा पाण्यामध्ये टाकला तर याचे काय होतील आयन सेपरेशन होतील. मग याच्यामध्ये कोणकोणते आयन सेपरेशन होत आहेत हा K+ त्यानंतर काय आहे हा Cl- इन ॲक्वियस वॉटर घेतलं म्हणजे काय असेल इन ॲक्वियस मीडियम किंवा काय असेल मॅग्नेशियम हा काय Mg2+. काय मिळाले आपल्याला हे चार्ज मिळाले. किंवा आणखी एक एक्झाम्पल हा काय आहे कार्नालाइट सॉल्ट आहे. हा काय आहे कार्नालाइट सॉल्ट. किंवा दुसरे एक्झाम्पल घेऊया आपण. दुसरे एक्झाम्पल काय आहे FeSO4 मोर सॉल्ट असेल हा FeSO4 NH4 2SO4 6H2. हा काय केला आपण वॉटर मध्ये ऍडिशन केला वॉटर मध्ये टाकला तर काय तयार होतील कोणते आयन तयार होतील Fe2+ इन ॲक्वियस मीडियम. त्यानंतर काय आहेत NH4+ म्हणजे किती NH आहेत 2 आहेत NH4+. त्यानंतर काय राहिले SO4 किती आहेत 2SO4-. म्हणजे या पद्धतीची डबल साल्ट मध्ये आपल्याला काय केलं आपण डबल साल्ट मध्ये आपण हा क्रिस्टलाइन सॉलिड घेतलाय. मग क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये KCl MgCl2 6H2 हा
हा काय केला आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला आणि वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर याचं सेपरेशन ऑफ आयन काय म्हणजे इंडिव्हिज्युअल आयन मध्ये काय होतं त्याचं सेपरेशन होते म्हणजे K+Cl- आणि Mg2+. म्हणजे याचा अर्थ याच्यावरून आपण काय काढू शकतो याच्यावरून याची काय कॅरेक्टर काढू शकतो की पहिला काय सांगू शकतो की जी रिएक्शन आहे ही रिएक्शन मध्ये जर आपण काय केला डिझॉल्व इन वॉटर काय केला आपण हा डिझॉल्व इन वॉटर मध्ये जर डिझॉल्व केलं तर काय मिळतील याचे कॉन्स्टिट्यूएंट आयन मिळतील काय मिळतील कॉन्स्टिट्यूएंट इंडिव्हिज्युअल आयन मिळतील म्हणजे आयन सेपरेशन त्याचे सेपरेट आयन मिळतील म्हणजेच आपण दुसरी कॅरेक्टरिस्टिक याच्यावरून काय सांगू शकतो की हा काय करेल स्वतःची एक आयडेंटिटी आहे स्वतः जो आधी होता तो काय करेल लॉस करेल म्हणजेच लॉस दी इनिशियल आयडेंटिटी इन सोल्युशन किंवा इनिशियल नाही म्हणलं तरी चालेल लॉस द आयडेंटिटी इन ए सोल्युशन काय लॉस द आयडेंटिटी इन ए सोल्युशन म्हणजे जर हा काय असेल हा एक सॉल्ट आहे काय आहे हा सॉल्ट आहे आणि तो सॉल्ट काय केला आपण पाण्यामध्ये टाकला तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे जे आयन सेपरेशन होते काय होते याचं आयन सेपरेशन होते आणि हे जर आयन सेपरेशन झालेलं असेल याचं जे सेपरेशन झालेलं असेल मग काय झालं सेपरेशन K+ आहे त्यानंतर Cl- आणि हा जर या सोल्युशन मध्ये आपल्याला काय जर आपण डिटेक्ट केलं की हा सोल्युशन मध्ये काय काय आहे जर आपण बघायला गेलो डिटेक्ट केलं तर K+ आयन सापडतील क्लोराइड आयन सापडतील मॅग्नेशियम आयन सापडतील पण हा जर आयन सापडतील पण आपण याच्यामध्ये आधी काय कोणता कंपाऊंड टाकला हे आपल्याला माहिती नाही हा आधी टाकलेला कंपाऊंड आपल्याला माहिती नाहीये आता K टाकलाय म्हणजे याच्यामध्ये KSO4 पण असू शकतो KSO4 ही असू शकतोय म्हणजे आपली ह्याची जी सुरुवातीची आयडेंटिटी आहे हा काय करतोय लॉस करतोय अशामध्ये डबल सॉल्ट मध्ये आणि ह्याचे जे आहेत ते कंपाऊंड कसे असतात क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे समजलं काय सांगितलं डबल सॉल्ट मध्ये जो कंपाऊंड घेतोय आपण जो कॉम्प्लेक्स घेतोय ह्या कॉम्प्लेक्स जर आपण वॉटर मध्ये डिझॉल्व केले पाण्यामध्ये जर टाकले तर त्याचे काय होतात आयन सेपरेशन होत आहे आणि आपल्याला काय होते ती आयडेंटिटी मिळते म्हणजेच लॉस ऑफ आयडेंटिटी इन ए सोल्युशन सुरुवातीचा जो काय दिसत होता तो काय होईल तो लॉस होईल त्यानंतर आपल्याला बघायचं की कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तर कंपॅरिझन विचारलं जातं कोऑर्डिनेशन डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला कंपॅरिझन विचारलं जातं डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं बघा तर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये बघूया आपण एक्झाम्पल जर Fe याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड FeCN6 FeCN2 4KCN टू फॉर्मेशन आपण काय केलं हाही काय केलं आपल्याला वॉटर मध्ये टाकलं काय केलं याच्यामध्ये जो कंपाऊंड आधी काय बघूया आपण ह्याच्यामध्ये जो कंपाऊंड फॉर्मेशन कोणता होतोय तो बघूया याच्यामध्ये जो कंपाऊंड फॉर्मेशन होतोय तो काय आहे K4 FeCN6 या पद्धतीचा कंपाऊंड तयार होतो यालाच म्हणतो आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे तोच कंपाऊंड घेऊया आपण K4 FeCN6 आणि हा काय केला कंपाऊंड आपण वॉटर मध्ये ऍडिशन केला वॉटर मध्ये टाकला पाण्यामध्ये टाकल्यावर काय होईल तर याचं सेपरेशन होईल मग सेपरेशन होत असताना कशाचं सेपरेशन होईल फक्त हा जो स्फिअर आहे हा जो ब्रॅकेट आहे ब्रॅकेटच्या बाहेर जे आयन आहे तेच आयन फक्त सेपरेट होतील मग सेपरेट होतील म्हणजे काय राहील मग याच्यामध्ये प्रोडक्ट मध्ये FeCN6 4 मायनस प्लस 4K+ हे आयन राहतील म्हणजे काय केलं की आपण हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड घेतलाय कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतला आणि हा जर पाण्यामध्ये टाकला इट इज डिझॉल्व इन वॉटर हा जर वॉटर मध्ये डिझॉल्व केला तर याच्यामध्ये
आयन सेपरेशन होणार नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअल आयन जे मिळत आहेत ते आयन मिळणार नाही. म्हणजे इथं काय केलं, हा जो स्पियर मधला आयन आहे आणि CN6 जो लिगँड आहे हा आहे असाच मिळतोय, आहे असाच राहतोय. आणि मग त्याच्यामध्ये आयन कोणते मिळतात, तर फक्त जो ब्रॅकेटच्या बाहेरचे आयन आहेत, आयोनायझेबल हा काय आहे आयन आहे किंवा आपण काउंटर आयन म्हणतो, हाच आयन फक्त तुम्हाला सेपरेट झालेला बघायला मिळेल. म्हणजेच काय सांगू शकतो आपण याच्यावरती, लॉस द आयडेंटिटी इन द सोल्युशन, लॉस द आयडेंटिटी इन द सोल्युशन. मग याच्यामध्ये काय सांगू शकतो आपण, हा लॉस करेल का, नाही. तर काय करेल हा, रिटेन द आयडेंटिटी इन ए सोल्युशन, रिटेन द आयडेंटिटी इन सोल्युशन. जर हा काय केला पाण्यामध्ये टाकला तर तुम्हाला आहे असंच काय मिळेल, हा जो कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे असाच मिळेल. म्हणजे त्याची जी आयडेंटिटी आहे, जो सुरुवातीला होता रिएक्टंट म्हणून घेतला आहे, तो तुम्हाला कशामध्ये मिळेल, प्रोडक्ट मध्ये आहे असा मिळेल. म्हणून काय म्हणतो आपण, रिटेन दी आयडेंटिटी इन ए सोल्युशन. आणि हा जर काय केला आपण, डिझॉल्व इन वॉटर, काय केला आपण, हा डिझॉल्व इन वॉटर, वॉटर मध्ये जर डिझॉल्व केला तर याचे कॉन्स्टिट्यूएंट आयन मिळतील का इंडिव्हिज्युअल नाही मिळणार. म्हणजेच नॉट फॉर्मेशन ऑफ इंडिव्हिज्युअल आयन. म्हणजे त्याच्यातून आपण दोन कॅरेक्टरिस्टिक काढू शकतो. पहिली काय केली, रिटेन दी आयडेंटिटी इन अ सोल्युशन, आणि दुसरा डिझॉल्व इन वॉटर, नॉट फॉर्मेशन ऑफ इंडिव्हिज्युअल आयन. याच्यामध्ये कोणतेही प्रकारचे आयन तयार झालेले नाही. या पद्धतीनं डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे. काय सांगितलं, डबल सॉल्ट मध्ये डायरेक्ट जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचे आयन फॉर्मेशन होतात आणि त्याची तो आयडेंटिटी आहे, हा आयडेंटिटी सोल्युशन मध्ये टाकल्यानंतर लॉस करतो. आणि हा जो कॉम्प्लेक्स आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जर पाण्यामध्ये डिझॉल्व केला, वॉटर मध्ये डिझॉल्व केला तर त्याची आयडेंटिटी लॉस होत नाही, तर आहे तशी त्याची आयडेंटिटी राहते. आणि नॉट फॉर्मेशन ऑफ ए आयन, म्हणजे याचे आयन सेपरेशन होत नाही. यालाच म्हणतो आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. आपण पुढच्या लेक्चर मध्ये नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स बघणार आहोत आणि EAN रूल.